मी आत्ता काय सांगितलं की ह्याच्यामध्ये आत्ताच्या ज्या काही मुभा होत्या पूर्णपणे तर आपण 3.5% पेक्षा खाली आलेलो नाही. आता कुठलीही शनिवार रविवार बंद वगैरे तशी बंधनं घातलेली नाही आहेत आणि ज्या 4पर्यंत वेळा होत्या त्याही 8 वाजेपर्यंत वाढून दिलेल्या आहेत. हॉटेलच्या वेळा 10 वाजेपर्यंत वाढून दिलेल्या आहेत. म्हणजे हे सगळं करत असताना प्रत्येकाने गर्दी कुठं होता कामा नये ही खबरदारी प्रत्येकाने आपली घेतली पाहिजे. ही मात्र वस्तुस्थिती आहे. पण सर यावेळेस एवढा गोंधळ का? म्हणजे स्पेसिफिकली पुण्याच्या बाबतीत आपण पहिले पीएमसी एक वेगळं युनिट, पीसीएमसी एक वेगळं युनिट आणि रुरल भाग एक वेगळं युनिट होतं, पण राज्य शासनाची जी ऑर्डर आली आणि त्यानंतर सगळा गोंधळ उडाला. असं कधी नव्हतं, असं कधी नव्हतं. एक मिनिट. पहिल्यापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हा म्हणूनच ओळखला जातो. आम्ही त्याच्यामध्ये पुणे जिल्हा भौगोलिकदृष्ट्या फार विखुरलेला आहे. डोंगरी भाग, आदिवासी भाग, बागायती भाग, जिरायत भाग आणि ही 2 मोठी शहरं. असं असल्यामुळं त्याच्यामध्ये राज्य सरकारचं जिल्हा म्हणून राज्य सरकार बघतं. त्याच्यात मी मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या बाबी ज्यावेळेस माझ्या कानावर आल्या त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय इथं आपल्याला थोडंसं वेगळी भूमिका घ्यावी लागेल. मग मुख्यमंत्री महोदय विभागीय आयुक्ताशी, विक्रम पीएमसी कमिशनर, पीसीएमसी कमिशनर, कलेक्टर या सगळ्यांशी बोलले, सीपीशी बोलले, पुन्हा माझ्याशी 2-3 वेळाला बोलले आणि मग आम्ही या निर्णयाप्रत आलो. कारण इथली लोकसंख्याच खूप मोठी आहे इतर जिल्ह्याची आणि त्याची तुलना. आज पण हा निर्णय घेत असताना आपण ग्रामीणला निर्णय लेवल 3वरच ठेवलेलं आहे. कारण उद्याच्याला तिथंही प्रमाण वाढलं तर पुन्हा सगळंच परिस्थिती बदलून जाते. मी सांगतो याच्यामध्ये निर्णय घेताना पुण्याच्या संदर्भात मी मुख्यमंत्री महोदयांना विचारून निर्णय घेत असतो. त्याच्यामुळं इतर बाकीच्यांनी सरळच इथून पुढं कुणी विचारलं तर सांगावं की तिथले पालकमंत्री मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेतील. मंदिराच्या बाबतीत पूर्ण राज्यामध्ये एकच नियम ठेवलेला आहे. तो नियम राज्यात सर्वच मंदिराच्या बाबतीमध्ये लागू आहे, सर्वच धार्मिक स्थळांच्या बाबतीमध्ये. आता तो निर्णय बदलायचा म्हटलं तर राज्याच्या स्तरावरच तो निर्णय जो होईल त्याच्याबद्दलची अंमलबजावणी. पण जिल्हावाईज ह्याच्यामध्ये वेगळे निर्णय घेतले जाणार नाहीत. राज्याची पण ज्यावेळेस आम्ही ऑर्डर काढतो त्याच्यामध्ये धार्मिक स्थळं या संदर्भामधला निर्णय हा पूर्ण राज्यात चांद्यापासून बांध्यापर्यंत एकच असतो. सर मुंबईच्या तुलनेत पुणे शहराचा जर आपण टेस्टिंगचा विचार केला तर थोडं कमी भरतं. ते कदाचित कारण असेल की मुंबईची पॉझिटिव्हिटी रेट म्हणूनही कमी येतो. पुण्याचं साधारणपणे 9,000, 8,000, 9,000 एवढं टेस्टिंग आहे. तर पुण्यात एकंदरीत टेस्टिंग वाढवण्याच्या संदर्भात काही चर्चा झाली का? त्याच्या काही आपल्याला एक माहिती का, ज्यावेळेस करोना आला होता त्यावेळेस फक्त 2 टेस्टिंगच्या लॅब होत्या, फक्त 2. आता तो आकडा वाढवत 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 आपण 700च्या पुढं नेलेला आहे. आणि आज ही चर्चा अतिशय स्पष्टपणे झाली की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुणे शहरात, पिंपरी चिंचवडमध्ये, ग्रामीणमध्ये टेस्टिंगचं प्रमाण कमी होऊन द्यायचं नाही. कारण उद्या टेस्टिंगचं प्रमाण कमी ठेवलं तरी देखील पॉझिटिव्हचा दर कमी त्या ठिकाणी होऊ शकतो. कारण शेवटी तुम्ही किती टेस्टिंग करता त्याच्यावरच सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि आत्ताच्या काळामध्ये साधारण जशा प्रकारचं टेस्टिंग होतं तेवढंच प्रमाण राहिलंच पाहिजे, की बहुना त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तीचं झालं तरी हरकत नाही, अशा सूचना आज प्रशासनाला दिलेल्या आहेत. हो का, त्याच्या संदर्भामध्ये असं कोणी नियम कायदा तोडायचा प्रयत्न करू नये, कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये. शेवटी प्रशासन म्हणून काहीतरी जबाबदारी असते, सरकार म्हणून कुणीतरी तिथं जबाबदारीनं काम करत असतं. त्याच्यामध्ये त्यांना सगळ्यांना माहिती ह्यावेळेस काही अडचणीमुळं मला शुक्रवारची मिटिंग आज रविवारी घ्यावी लागली एवढाच प्रश्न आला. पण शेवटी शुक्रवारची मिटिंग असली तरी नियम त्याची अंमलबजावणी सोमवारपासूनच होते. त्याच्यामुळे आत्ता जो जाहीर केलेला जे काही निर्णय आहे त्याची अंमलबजावणी सोमवारपासूनच होणार आहे.
आणि त्यांनी या गोष्टी करायला नको होत्या. परंतु काही काही जण अशा करोनाच्या काळात पण उद्याच्याला कुठल्या शासनाला असं वाटणार आहे की बंद ठेवावं, कारण बंद ठेवल्यानंतर टॅक्सवर सगळा परिणाम होतो. आम्हाला राज्य पण चालवावं लागतं, सगळ्यांचे पगार पण करावे लागतात, पेन्शनरांना पेन्शन पण वेळेमध्ये द्यावं लागतं. ह्या सगळ्या बाबी आहेत. परंतु हे सगळं करत असताना जनतेचं आरोग्य हे पण प्रथम प्राधान्य आहे, त्याचा जीव पण महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळं तिथं तो प्रयत्न करत करत आता बरेच जण न्यायव्यवस्थेकडे जातात. आता हायकोर्टात बऱ्याचशा मॅटर आहेत, हे पण तुम्हाला माहिती आहे. हायकोर्टाने पण त्याबद्दल सरकारला ॲडव्होकेट जनरलला आमच्या सरकारचं काय मत आहे ते विचारलेलं आहे. सरकार त्याच्याबद्दलचं मत त्या ठिकाणी देतं आहे. मध्ये काही आमच्या मंत्री महोदयांनी उदय सामंत आणि वर्षा गायकवाड हे शालेय शिक्षण आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री हे आहेत, तर त्यांनी पण काही स्टेटमेंट केलं की शाळा कॉलेजेस कधी सुरू करायचे काय. आम्हाला सरकार म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करायच्याच, परंतु हे करत असताना पॉझिटिव्हचं प्रमाण पण वाढता कामा नये, ही पण खबरदारी घ्यायची. जसं राज्यातल्या 11-12 जिल्ह्यामध्ये 0% आता रेट पाहायला मिळतो, तशी परिस्थिती आली तर कुणाला बंधनं हवीत, नको तेच बंधनं. पण म्हणून व्यापारी वर्गांनी किंवा इतर सहकाऱ्यांनी म्हणून मी आजच सांगतोय की उद्याच्याला 7%च्या पुढं जर हा पॉझिटिव्हचा दर गेला तर मग मात्र पुन्हा पूर्ववत नियमावली लागू केली जाईल. आणि म्हणून सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे. व्यापाऱ्यांनाही त्यांचा व्यवसाय करायला मुभा आहे. छोटे दुकानदार असतील, बाकीचे सगळे छोटे मोठे व्यापारी असतील, सगळ्यांनाच त्याच्याबद्दलची मुभा आहे. पण नियम पाळले तर आणखीन आपल्याला सगळ्यांना सोपं जाणार आहे. ही गोष्ट तेवढीच महत्त्वाची आहे. त्या